चला, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. बघा, मला खूप मुलांचे फोन येत होते आणि ते विचारत होते की बाबा सर, दारूबंदी पोलीसची ॲड कधी येणार आहे? तर बाळांनो, दारूबंदीची ॲड आपल्या काही दिवसांमध्येच येणार आहे आणि याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट एप्रिलच्या एंडिंगला हे ॲड येणार आहे किंवा मेच्या पहिल्या वीकमध्ये, बरोबर आहे. 1200 1250 जागा येतात आणि याच्यामध्ये खूप मुलांचं म्हणणं असं होतं की सर, या भरतीमध्ये ग्राउंडचं स्वरूप कसं आहे, पोलीस आणि दारूबंदी, तर याच्यामध्ये सेम ग्राउंड आहे का? तर याच्यामध्ये मला समजून घ्या, दारूबंदी पोलीसला ग्राउंड कमी आहे, पण पेपर थोडा टफ असणार आहे, बरोबर आहे. टफ वगैरे त्याच्यामध्ये तुम्ही डोक्यात ती गोष्ट ठेवू नका, इंग्लिश असल्यामुळे मी सगळं सांगतो काय करायचं काय नाही, बरोबर आहे. तर आपल्याला या ठिकाणी मला ग्राउंडच्या काय काय गोष्टी त्या बघायच्या. ओके, म्हणून बघा, आपण जर पाहिलं तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे आपल्याला पुरुषांचं म्हणजे पोरायचं बी आणि पुरींचं बी दोन्हीचंही आपल्याला या ठिकाणी काय पात्रता आहे आणि मैदानी चाचणी कशी असू शकते, आपल्याला या संदर्भात या ठिकाणी आपल्याला चर्चा करायची आहे. ओके, म्हणून बघा, आपण जर पाहिलं तर या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणून बघा जवान, त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणून बघा आपण जर पाहिलं तर काय म्हणता येईल रे, लक्षात ठेवायचं. बघा, जवान असेल राज्य उत्पादन शुल्क, जवान विनावाहक राज्य उत्पादन शुल्क, म्हणजे आपण जर पाहिलं कॉन्स्टेबल असेल. ओके, त्याच्यानंतर जर पाहिलं तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणून बघा कॉन्स्टेबल असेल. नंतर त्याच्यामध्ये जर पाहिलं आपण एक गोष्ट लक्षात ठेवायची, एकच मिनिट, हां, त्याच्यामध्ये जर पाहिलं तर चपराशी आहे, त्याच्यानंतर जवान आहे, त्याच्यानंतर ड्रायव्हर आहे, यांना वेगवेगळ्या स्वरूपाचं ग्राउंड असतात बाळांनो. आपण जर पाहिलं तर बघा, लक्ष द्यायचे, साधारणतः पुरुषाची जर पाहिली उंची किती बाळांनो, 165 सेंटीमीटर पाहिजे. महिलांची किती पाहिजे बाळांनो, 160 सेंटीमीटर असणं गरजेचं आहे. छाती किती पाहिजे, न फुगवता 79 सेंटीमीटर पाहिजे बाळांनो, बरोबर. आणि फुगून किती, तर 5 सेंटीमीटर वाढणं गरजेचं आहे, कळालं का. आणि वजन मुलांना लागू होत नाही, बरोबर आहे. मुलींना जर पाहिलं छाती वगैरे लागून असेल बाळांनो, वजन किती पाहिजे, 50 किलोग्रॅम वजन असणं गरजेचं आहे मुलींचं, कळालं का. अगोदर पेपर असला तरी गोंधळात जायचं नाही, कारण की सगळ्यात महत्त्वाचं बाळांनो काय माहिती आहे का, तर पेपर एवढा हाय जाणार नाही, कारण मागच्या वेळेस 350 जागा होत्या, तर 64 65 वर अशा लागल्या, सॉरी 84 85 वर. आता 1200 जागा आहे, 3-4 पट जास्त आहे, तर थोडं मेरिट कमी लागण्याची शक्यता आहे. ओके, आता बाळांनो आपण जर पाहिलं तर लक्ष द्यायचंय, त्यांना बाळांनो 1600 मीटर धावायचं नाहीये, तर महत्त्वाची गोष्ट बाळांनो 1500 मीटरच काय करायचंय, धावायचंय. त्याला 30 गुण आहेत, कळालं का. त्याच्यानंतर 100 मीटरला बाळांनो 30 गुण येतं आणि गोळा फेकला 20 गुण, असं टोटल 80चं ग्राउंड असणार आहे. त्याच्यानंतर महत्त्वाची गोष्ट, मुलींना 1 किलोमीटर धावायचं आहे बाळांनो, बरोबर आहे. 30 गुण, 1600 100ला 30 गुण आणि गोळा फेकला किती बाळांनो, 20, अशा 80चं काय बाळांनो, तर ग्राउंड असणार आहे, कळालं का. म्हणजे जर आपण पाहिलं तर 120चा पेपर आहे, 80चं ग्राउंड आहे, बरोबर. असे 200 पैकी तुझा स्कोर जर 150 पर्यंत गेला तर तुझं 100% बाळांनो त्या ठिकाणी काम होणार आहे, म्हणजे होणारच आहे, बरोबर. यासाठी बाळांनो तुम्हाला काय करायचं आहे, तर महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आहे, आपल्या 10वी असेल, 12वी झालेली असेल किंवा तुम्ही कंबाईनची तयारी करत, याच्या सर्व फाउंडेशन बॅच आपण चालू केलेल्या आहेत, कळलं का. यासाठी मला तुम्हाला काय करायचं, IITS अकॅडमी सरळ सेवा नावाचा ॲप डाउनलोड करायचा आहे. ऑनलाईन करायचं असेल तर, नाही तर छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी बाळांनो आपला ऑफलाईन क्लास तुम्ही इथं येऊन ह्या बॅच सर्व रेग्युलर करू शकता, कळलं का. आपलं हे चॅनल आहे IITS MPS सरळ सेवा नावाचं, याला जास्तीत जास्त शेअर करायचं आहे, सबस्क्राईब करायचं आहे. आणि महत्त्वाची गोष्ट, टेलिग्राम चॅनल आपला IITS अकॅडमी सरळ सेवा नावाचं, यालाही जॉईन करायचं आहे. जशी नवीन अपडेट आहे तसं मी तुम्हाला सांगेल. चालेल, जय हिंद.